नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, त्यातील 4.2 टू सर विथ लव या नॉवेलमधील जी ब्रेनस्टॉर्मिंग आहे, ब्रेनस्टॉर्मिंग A4 जी थीमवर आधारित आहे. थीम म्हणजेच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित असलेली ब्रेनस्टॉर्मिंग A4 आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. A4 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँशियसली. वाय वॉज द नरेटर अँशियस? एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सुटेबल रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी एक विधान आलेलं आहे की वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँशियसली, की जेव्हा माझ्या क्लासचा नंबर आला त्यावेळेस मी अँशियसली त्या ठिकाणी बसलेलो होतो. वाय वॉज द नरेटर अँशियस? मग नरेटर अँशियस का झाला? एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सुटेबल रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. आणि हे दर्शवणारे जे काही उदाहरणं आहेत, जे योग्य उदाहरणं आहेत, संदर्भ आहेत, ते आपल्याला या एक्स्ट्रॅक्टमधून लिहायचे आहेत. तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. द नरेटर इन द बिगिनिंग फेस व्हेरियस डिफिकल्टीज अबाउट द स्टुडंट्स अँड फेसिंग डिसरिस्पेक्ट फ्रॉम स्टुडंट्स. Students were not changing their attitudes. They were not changing their behavior. The narrator used his skills, ideas, and innovative techniques to change students' attitudes. He tried to understand their psychology and used it to win their hearts. He really fond of his students and by heart worked for their betterment. He is now anxious to how far his teaching has been effective. It can be judged by their behavior, conduct, and attitude on the important day of the half-yearly report of the Students' Council. He also wanted to see how they would express themselves and how much they had understood during the given period. The head of the school, teachers, and students will be there for the program. It is formal and somewhat serious program. So he sat up anxiously at the turn of his class. तर हे पहिल्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, सिलेक्ट 2 स्टेटमेंट्स दॅट डिस्क्राइब्स द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला खाली 4 स्टेटमेंट, 4 विधानं देण्यात आलेली आहेत. या 4 विधानामधून 2 विधानं अशी शोधायची आहेत जे या एक्स्ट्रॅक्टचे थीम, मध्यवर्ती कल्पना वर्णन करतील. तर हे 2 विधानं निवडण्याच्या अगोदर आपण दिलेली विधानं वाचून घेऊयात. स्टेटमेंट ए आहे, हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज नॉट ॲन इम्पॉर्टंट इव्हेंट फॉर द स्टुडंट्स अँड टीचर्स ऑफ द स्कूल. बी, द रायटर वॉज इमेन्सली प्लीज्ड टू नोटीस द प्रोग्रेस ऑफ हिज स्टुडंट्स. C, the students showed a remarkable change in their behavior and were progressing in all the subjects. D, the head of the institution was against conducting such activities in the school. हे 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी हे 2 पर्याय ही जी थीम आहे या एक्स्ट्रॅक्टची ती वर्णन करतात आणि तेच उत्तर आहेत. मग कोणकोणते आहेत ते? तर बी आहे,
The writer was immensely pleased to notice the progress of his students. आणि पर्याय क्रमांक सी आहे, द स्टुडंट्स शोड अ रिमार्केबल चेंज इन देअर बिहेवियर अँड वर प्रोग्रेसिंग इन ऑल द सब्जेक्ट्स. हे दोनही स्टेटमेंट या एक्स्ट्रॅक्टची थीम वर्णन करतात. यातील तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, द रिलेशनशिप बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट्स इज हायलाइटेड इन दिस एक्स्ट्रॅक्ट. इलस्ट्रेट विथ सुटेबल एक्झाम्पल्स फ्रॉम दी एक्स्ट्रॅक्ट. की या एक्स्ट्रॅक्टमध्ये टीचर आणि स्टुडंटची रिलेशनशिप या ठिकाणी हायलाईट करण्यात आलेली आहे. तर अशी योग्य असे उदाहरणं घेऊन आपल्याला याचं विश्लेषण करायचं आहे. तर ते कोणकोणती उदाहरणं आहेत, काय काय याच्यामध्ये लिहिता येईल ते आपण पाहूयात. आणि आन्सर आहे, हिअर द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल is described by the narrator. It is totally for students. They got full freedom. Denham and Miss Joseph conduct the whole program and preside over it. Students representatives present what they have studied till then. All listen it attentively. After students' presentation or students' representatives' presentation, a panel of teachers were chosen randomly to answer these students' questions. It is obliged to them to give answer of whatever questions asked. Foreman questions them adroitly. Denham was blunt, critical, and argumentative. Two of the teachers find it difficult to answer. Miss Phillips intervenes and speaks coolly, honestly, and with authority. Denham asked her question. She coolly answers it. There was a healthy atmosphere at the program. त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. की या एक्स्ट्रॅक्टची जी थीम, जी मध्यवर्ती कल्पना आहे किंवा मध्यवर्ती कल्पना आहेत, ह्या आपल्याला संक्षेपात लिहायच्या आहेत. आणि त्याचं उत्तर, स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप इज द मेन थीम ऑफ दिस नॉवेल, दिस एक्स्ट्रॅक्ट. अलॉंग विथ दॅट देर इज a preceding of half-yearly report of Students' Council observed. This extract show the change in mood, behavior, attitude, and conduct of the students. Their confidence level and courtesy enhanced. It also shows the freedom and candor in student-teacher interaction. यानंतर फिफ्थ ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये, डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर ऑफ द स्कूल डिस्क्राईब्ड इन दी एक्स्ट्रॅक्ट. की या एक्स्ट्रॅक्टमध्ये वर्णन करण्यात आलेलं शाळेचं जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. इट इज द डे वेन हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल टेक्स प्लेस. स्टुडंट्स रिपोर्ट टू द फॅकल्टी and in front of other students whatever they studied until then. It is totally for students. Students preside over the program. After students representatives presentation, randomly teachers were chosen to give the answers of students' questions. The program was democratic, serious, formal, and frank. The students present their reports and questions fearlessly. Teacher gave the answers whether the questions were blunt and critical. Free and healthy atmosphere observed there in the school.
अशा पद्धतीने त्या स्कूलचं वर्णन या एक्स्ट्रॅक्टमध्ये करण्यात आलेलं आहे. इथं आपण थीमवर आधारित A4 ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4 ही अभ्यासली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो जरूर कळवा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.